भक्ती संप्रदाय, महाराष्ट्रातील संत व त्यांचे अभंग यावर आधारित 25 प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणत्या संतांचा आहे? ऑप्शन 1 संत एकनाथ, ऑप्शन 2 संत तुकाराम, ऑप्शन 3 संत नामदेव, ऑप्शन 4 संत सावतामाळी. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग ऑप्शन 2 संत तुकाराम महाराजांचा आहे. प्रश्न क्रमांक 2. खेळ मांडियेला वाळवंटी घाई हा अभंग कोणत्या संतांचा आहे? ऑप्शन 1 संत तुकाराम, ऑप्शन 2 संत चोखामेळा, ऑप्शन 3 संत नामदेव, ऑप्शन 4 संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 3. भारुड हा साहित्य प्रकार कोणत्या संतांमुळे विशेष प्रसिद्ध झाला? ऑप्शन 1 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 2 संत नामदेव, ऑप्शन 3 संत एकनाथ, ऑप्शन 4 समर्थ रामदास. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे भारुड हा साहित्य प्रकार ऑप्शन 3 संत एकनाथ महाराज यांच्यामुळे विशेष प्रसिद्ध झाला. प्रश्न क्रमांक 4. संत नामदेव यांच्या रचना कोणत्या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत? ऑप्शन 1 दासबोध, ऑप्शन 2 गुरु ग्रंथ साहिब, ऑप्शन 3 ज्ञानेश्वरी, ऑप्शन 4 हरिपाठ. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे संत नामदेव महाराज यांच्या रचना ऑप्शन 2 गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 5. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी हा अभंग कोणत्या संतांचा आहे? ऑप्शन 1 संत सावतामाळी, ऑप्शन 2 संत गोरा कुंभार, ऑप्शन 3 संत सेना महाराज, ऑप्शन 4 संत जनाबाई. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी हा अभंग ऑप्शन 1 संत सावतामाळी यांचा आहे. प्रश्न क्रमांक 6. हरिपाठ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन 1 संत तुकाराम, ऑप्शन 2 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 3 संत एकनाथ, ऑप्शन 4 संत नामदेव. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे हरिपाठ या ग्रंथाचे लेखक ऑप्शन 2 संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. प्रश्न क्रमांक 7. संत चोखामेळा यांची समाधी कोठे आहे? ऑप्शन 1 देहू, ऑप्शन 2 आळंदी, ऑप्शन 3 पंढरपूर, ऑप्शन 4 पैठण. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे संत चोखामेळा महाराज यांची समाधी ऑप्शन 3 पंढरपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 8. मन करारे प्रसन्न हा अभंग कोणत्या संतांचा आहे? ऑप्शन 1 संत तुकाराम, ऑप्शन 2 संत नामदेव, ऑप्शन 3 संत एकनाथ, ऑप्शन 4 समर्थ रामदास. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे मन करारे प्रसन्न हा अभंग संत तुकाराम महाराज यांचा आहे. प्रश्न क्रमांक 9. दासबोध या ग्रंथामध्ये किती समास आहेत? ऑप्शन 1 100, ऑप्शन 2 150, ऑप्शन 3 200, ऑप्शन 4 225. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे दासबोध या ग्रंथामध्ये एकूण ऑप्शन 3 200 समासांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 10. जे का रंजले गांजले हा प्रसिद्ध अभंग कोणत्या संतांचा आहे? ऑप्शन 1 संत नामदेव, ऑप्शन 2 संत एकनाथ, ऑप्शन 3 संत तुकाराम, ऑप्शन 4 संत जनाबाई. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे जे का रंजले गांजले हा प्रसिद्ध अभंग ऑप्शन 3 संत तुकाराम महाराज यांचा आहे.
प्रश्न क्रमांक 11. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा प्रसिद्ध अभंग कोणत्या संतांचा आहे? ऑप्शन 1 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 2 संत नामदेव, ऑप्शन 3 संत तुकाराम, ऑप्शन 4 संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा प्रसिद्ध अभंग ऑप्शन 2 संत नामदेव महाराजांचा आहे. प्रश्न क्रमांक 12. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या वयात पूर्ण केल्याचे मानले जाते? ऑप्शन 1 16 वर्ष, ऑप्शन 2 18 वर्ष, ऑप्शन 3 21 वर्ष, ऑप्शन 4 24 वर्ष. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी पूर्ण केल्याचे मानले जाते. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13. अनादि निर्गुण प्रकटली भवानी हे स्तोत्र कोणाच्या रचनेशी संबंधित मानले जाते? ऑप्शन 1 समर्थ रामदास, ऑप्शन 2 संत एकनाथ, ऑप्शन 3 संत तुकाराम, ऑप्शन 4 संत नामदेव. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे अनादि निर्गुण प्रकटली भवानी हे स्तोत्र ऑप्शन 2 संत एकनाथ महाराज यांच्या रचनेशी संबंधित मानले जाते. प्रश्न क्रमांक 14. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा अभंग कोणत्या संतांचा आहे? ऑप्शन 1 संत तुकाराम, ऑप्शन 2 संत नामदेव, ऑप्शन 3 संत एकनाथ, ऑप्शन 4 संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा अभंग ऑप्शन 1 संत तुकाराम महाराज यांचा आहे. प्रश्न क्रमांक 15. संत एकनाथ महाराजांचे गुरु कोण होते? ऑप्शन 1 निवृत्तीनाथ, ऑप्शन 2 जनार्दन स्वामी, ऑप्शन 3 रामदास स्वामी, ऑप्शन 4 विसोबा खेचर. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे संत एकनाथ महाराजांचे गुरु ऑप्शन 2 जनार्दन स्वामी हे होते. प्रश्न क्रमांक 16. आदि बीज एकले हा प्रसिद्ध अभंग कोणत्या संतांचा आहे? ऑप्शन 1 संत तुकाराम, ऑप्शन 2 संत नामदेव, ऑप्शन 3 संत चोखामेळा, ऑप्शन 4 संत सावतामाळी. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे आदि बीज ऐकले हा प्रसिद्ध अभंग ऑप्शन 1 संत तुकाराम महाराज यांचा आहे. प्रश्न क्रमांक 17. एकनाथी भागवत हा ग्रंथ भागवताच्या कोणत्या स्कंदावर आधारित आहे? ऑप्शन 1 9वा, ऑप्शन 2 10वा, ऑप्शन 3 11वा, ऑप्शन 4 12वा. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे एकनाथी भागवत हा ग्रंथ भागवताच्या ऑप्शन 3 11व्या स्कंधावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 18. संत एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेले गंगाजल कोणाला पाजल्याची कथा प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 गाढवाला, ऑप्शन 2 बैलाला, ऑप्शन 3 गाईला, ऑप्शन 4 कुत्र्याला. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे संत एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेले गंगाजल ऑप्शन 1 गाढवाला पाजल्याची कथा प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 19. रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ कोणत्या संतांनी लिहिला? ऑप्शन 1 संत एकनाथ, ऑप्शन 2 संत नामदेव, ऑप्शन 3 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 4 संत तुकाराम. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ ऑप्शन 1 संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. मुंगी उडाली आकाशी हा अभंग कोणत्या संत कवयित्रीचा आहे? ऑप्शन 1 मुक्ताबाई, ऑप्शन 2 जनाबाई, ऑप्शन 3 बहिणाबाई, ऑप्शन 4 कानोपात्रा. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे मुंगी उडाली आकाशी हा अभंग ऑप्शन 1
मुक्ताबाई या संत कवयित्रींचा आहे? प्रश्न क्रमांक 21. संत सेना महाराज यांचा पारंपरिक व्यवसाय कोणता होता? ऑप्शन 1 माळी, ऑप्शन 2 कुंभार, ऑप्शन 3 न्हावी, ऑप्शन 4 शिंपी. प्रश्न क्रमांक 21चे उत्तर आहे संत सेना महाराज यांचा पारंपरिक व्यवसाय ऑप्शन 3 न्हावी हा होता. प्रश्न क्रमांक 22. मनाचे श्लोक या ग्रंथात एकूण किती श्लोक आहेत? ऑप्शन 1 205, ऑप्शन 2 200, ऑप्शन 3 210, ऑप्शन 4 215. प्रश्न क्रमांक 22चे उत्तर आहे मनाचे श्लोक या ग्रंथामध्ये एकूण 205 श्लोकांचा समावेश आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23. पसायदान या शब्दाचा अर्थ काय होतो? ऑप्शन 1 प्रसादरूपी दान, ऑप्शन 2 ज्ञानदान, ऑप्शन 3 मोक्षदान, ऑप्शन 4 भक्तिदान. प्रश्न क्रमांक 23चे उत्तर आहे पसायदान या शब्दाचा अर्थ ऑप्शन 1 प्रसादरूपी दान असा होतो. प्रश्न क्रमांक 24. आनंदाचे डोही आनंद तरंग हा प्रसिद्ध अभंग कोणत्या संतांचा आहे? ऑप्शन 1 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 2 संत नामदेव, ऑप्शन 3 संत तुकाराम, ऑप्शन 4 संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 24चे उत्तर आहे आनंदाचे डोही आनंद तरंग हा प्रसिद्ध अभंग ऑप्शन 3 संत तुकाराम महाराज यांचा आहे. प्रश्न क्रमांक 25. संत जनाबाई या कोणत्या संतांच्या घरात सेवेस होत्या? ऑप्शन 1 संत तुकाराम, ऑप्शन 2 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 3 संत नामदेव, ऑप्शन 4 संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 25चे उत्तर आहे संत जनाबाई या ऑप्शन 3 संत नामदेव महाराजांच्या घरात सेवेस होत्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा.